या काय करता तिथं? तुम्हाला या म्हणून सांगितलं होतं ना? पण वाट बघू नका असंही नव्हतं सांगितलं ना आईसाहेब. अहो मी तुम्हाला भेटायला आले होते. कशी गेले असते त्याशिवाय? माझा पायच निघत नव्हता. हे काय बोलतायत काय आम्हाला कळत नाही. आईसाहेब त्या एवढं थांबल्यात तर मग काय करायचं काय राजश्री? आईसाहेब तुम्हाला भेटल्याशिवाय परत नाही जायचं असं ठरवूनच आले होते मी. त्यामुळे तुम्ही मला बोला. तू म्हणून तसं काही नाही. कधी कधी काय होतं राजश्री, आपलंच जनावर मालकावर उलटत असतं, तेव्हा जरा सावधगिरी बाळगा. हा, सावधान. काय सांगतेस काय? संजू जिंकलीस की तू? म्हणजे रायाची फाईल फर्स्ट क्लास झालीये, तो पुरता अडकणार हे सांगणार होतो मी तुला. पण आईसाहेब सुजितच्या लग्नाला तयार झालात हे सांगून तू जिंकलीस. अहो काय बोलताय तुम्ही? काही काय बोलताय म्हणजे? आईसाहेबांच्या परवानगीने सुजितचं लग्न होणार आहे. सुजित अपर्णाला घेऊन या घरात येणार आहे. अजून काय हवंय आपल्याला? संजू मी तुला सांगतो, मला खात्री आहे अपर्णा सुजितला या घरात घेऊनच येणार. त्याचीच तर भीती आहे मला. काय? अहो म्हणजे त्या पोरीपायी सुजित भाऊजी इथं राहायला येतील. पण आईसाहेबांची दुसरी अट, त्यांच्या ढाब्याचं काय? तो ढाबा म्हणजे सुजित भाऊजींचं अस्तित्व आहे. किती लोकांचं पोटे आहो त्या ढाब्यावर. रक्ताचं फोडलं आमचं लग्न. तुझ्या अंड द्यायच्या आधीच कोंबडी चिरून टाकलीस तू. अगं आपे, तू ठरलेलं लग्न मोडलंस. तू हे विसरलीस का आपल्याला लय लांब जायचंय? इथं बसून तोंड चालवण्याला लई सोपं आहे, आणि इथं बसून हे का केलं ते का केलं असं म्हणून तंतन करणं त्याच्याहून सोपं. ए आपे, अगं भांजाळल्यासारखं नको करू. आता तोंड बंद ठेवायचं आणि मी काय सांगते ते डोसकं जागेवर ठेवून ऐकायचं. मी मोडले हे लगीन, पण आता मी मोडलेलं हे लगीन सुजित स्वतः येऊन जोडणार. म्हणजे जवळचा माणूस लांब गेला ना की त्याची याद जास्त येते. आता सुजित ढाले पाटील माझ्या आठवणीत आंबेगावचा देवदास होणार, आणि मग त्याला माझी किंमत कळणार. कुठल्या जन्माचं सूड उगवत? तुम्ही आमचं घर तोडलं, आमची प्रेमाची माणसं तोडलीत. आम्ही काय बोललो नाही. आयुष्यभर आमची तुलना आमच्या दोन भावांसोबत करत राहिला. रणजितरावांकडे बघा, दादासाहेबांकडे बघा, दादासाहेबांकडे बघा, रणजितरावांकडे बघा. स्वतःला हरवत चाललो तो आईसाहेब म्हणून घराबाहेर पडलो. जगलो बडंगासारखे एकट्याने. कुणाची माया नाही, कुणाचं प्रेम नाही, कुणाला आमची पर्वा नाही. काही लोकांना होते आमची पर्वा. दुनियादारीत ते बी हरत.
इथं आमची जन्मदात्री आहेच आमच्या स्वप्नाच्या गळ्यात. सुजित भाऊजींचा देवदास झालाय, देवदास. फुल झुलत झुलत आले होते, फुल टाईट मारली होती त्यांनी. अगं इस्कोट झाल्या त्यांचा, तुझं आणि त्यांचं लग्न मोडलं ना म्हणून. मग 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 काय करते ग? बर जाऊ दे, आता सांग आपल्याला पुढं काय करायचंय ते. म्हणजे आम्हाला पण माहिती असलं की कसं आम्ही तुला गाईड करू शकू, आहे की नाही? काय करायचं? गाईड तुम्ही आम्हाला. ए, आम्ही अख्ख्या भारताला गाईड करू शकतो बर का. माझा मामा ना एक अंड्याची गोष्ट सांगतो. त्यातलं 3ऱ्या मजल्यावरचं अंड आहेत तुम्ही वहिनी. ए अपर्णा, हो वहिनी साहेब. लिटरेचर होतं का अभ्यासाला तुम्हाला? हा? बुक पुस्तक वाचलेत का कधी काय? नाही तसं तुम्हाला बघून वाटत तर नाही का कधी काय संबंध आला असेल? पिक्चर बघता? हे बघ, आम्हाला अंडर एस्टिमेट करायचं नाही. आओ अंडर एस्टिमेट नाही करत आहे, उलट तुम्हाला जमल समजल असंच उदाहरण देते. आता मला सांगा, पिक्चर पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट बघता कडे? दादासाहेब शिवाजीराव ढाले पाटील बोलतोय. राया गोजमगुंडे, आमच्या भावानं शेतावर 5 मजूर ठेवलेत. त्यांचं जंगी अभिनंदन झालंच पाहिजे. उद्याचा दिवस त्यांचा पहिला आणि शेवटचा राहिला पाहिजे. येतंय ना ध्यानात? बाबूजी, केशव पोहे घेऊन ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो संजीवनी बाई, जी दादासाहेब भाऊजी. अवे काय चाललंय तुमच्या नवरा बायकोचं? नाही तुमचे पतिदेव आता घाईघाईत कुठंतरी निघून गेलेत. कुठं गेले, काय गेले, कशासाठी गेले कोणालाच माहिती नाही. आणि आता तुम्ही पण निघालात घाईघाईत. काय आबाळ बिबाळ फाटलंय ते शिवायला चाललायत की काय? नाही तसलं काय नाही, ते वेगळ्या कामाला गेलेत, मी दुसऱ्याच कामाला चालले. नाही निघालाय ते कळतंय हो, पण कोणत्या कामासाठी निघाला ते तरी कळू द्या. काय हो